केंद्रीय गृहमंत्री शहांकडून लोकसभेमध्ये 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलेलं आहे। यानंतर विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ केला। विधेयकाची कॉपी फाडून थेट शहांच्या दिशेने भिरकावण्यात आली। विरोधकांनी आक्षेप घेत विधेयक मागे घेण्याची मागणी केली। यानंतर काही काळ सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत मांडलेल्या 3 विधेयकांमुळे जोरदार गदारोळ झाला। भारत के संविधान का संशोधन करने वाले विधेयक यानंतर ही विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आली। संशोधन करने वाले विधेयक अमित शहांनी 130व्या संविधान दुरुस्ती विधेयकासह 3 विधेयकं मांडली। या विधेयकानुसार गंभीर गुन्ह्यांमुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद आहे। पदावरून हटवण्याचा नियम पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रशासित प्रदेशातील मंत्री यांच्यासाठीही लागू होईल। 5 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये सलग 30 दिवस ताब्यात ठेवलं गेलं तर त्या नेत्याला पदावरून हटवलं जाईल। जर संबंधित व्यक्तीने स्वतःहून राजीनामा दिला नाही तर त्याचं पद आपोआप रद्द समजलं जाईल। जल्दबाजी में लाए गए अमित शहांनी याशिवाय केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक ही 2 विधेयकही मांडली। 1963 का संशोधन करने वाले विधेयक और 2019 का और संशोधन करने वाले विधेयक को माननीय अध्यक्ष जी द्वारा नाम निर्देशित किए जाने वाले इस सभा के 21 सदस्य और उपसभापति द्वारा नाम निर्देशित करने वाले 10 सदस्यों के मिलकर बनने वाले सभाओं की संयुक्त सभा या विधेयकांवर आक्षेप घेत विरोधकांनी विधेयकाच्या प्रती फाडल्या। विरोधी खासदारांनी फाडलेल्या विधेयकाच्या प्रती अमित शहांच्या दिशेने भिरकावल्या। यानंतर लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं। भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ही विधेयकं मांडल्याचं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे। गंभीर गुन्ह्यात अटक होऊनही लोकप्रतिनिधी पद सोडत नसल्यानं सरकारनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जाते। नवाब मलिक सारखे बरबटलेले लोक ज्यांनी दाऊद आणि यांच्या लोकांबरोबर काम केलं होतं ते पण जेलमध्ये बसून तेव्हा उद्धव ठाकरेला लाज वाटली नाही त्यांची राजीनामा मागण्याची। आता मोठा फावड्यासारखा सगळीकडे राजीनामा मागत फिरतोय। म्हणून आम्ही अमित शाह साहेबांचं आणि मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की देशामध्ये ज्या पद्धतीने ते वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेत आहेत त्याच्यामुळे 100 वर्ष पुढचं आमचा भारत देश अतिशय योग्य मार्गावर चालणार आहे। मात्र याचा गैरवापर राज्य सरकार कमकुवत करण्यासाठी होऊ शकतो असा विरोधकांचा आरोप आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याच्या आरोपात अटक झाली होती। केजरीवाल 156 दिवस तुरुंगात होते तरीही त्यांनी राजीनामा दिला नव्हता। तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी 8 महिने तुरुंगात होते तरीही त्यांनी राजीनामा दिला नव्हता। संविधान का 130वां संशोधन विधेयक 2025 एक मिनट संघ राज्य विधेयक देख रहा है आपको संघ राज्य शासन विधेयक 2025 जम्मू कश्मीर पुनर्गठन विधेयक 2025 इन तीनों का माननीय अध्यक्ष जी अपनी पार्टी अपने नेता आदरणीय अखिलेश जी की ओर से पुरजोर विरोध करता हूं। बहुत नैतिकता की बातें कर रहे हैं आपने भाषण दिए थे चक्की पी सिंह महाराष्ट्र में जिनको लेके डिप्टी सीएम बना के घूम रहे हैं आप। इसलिए अध्यक्ष जी मैं इस मौके